जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो. आज आपण सरळ बांधावर न बोलूया. विषय तसा फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी. आता कर्जमाफी होणार हे तर निश्चित झालेलं आहे. म्हणजे शासनानंही डिक्लेअर केलं आहे आणि त्याप्रकारे कारवाई सुरू आहे, कामंही सुरू आहेत. समिती जी गठन केली आहे त्याचे कामंही चालू झालेले आहेत. परंतु अशातच काही प्रश्न उद्भवत आहेत आणि शेतकरी चिंतेत आहेत, की चालू बाकीदार जे आहेत म्हणजे जे नियमित कर्ज फेडतात त्यांचं काय होणार? जे चालू बाकी आहे, ज्यांचं कर्ज आता घेतलेलं आहे मागच्या 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून, त्यांना कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार का? त्यासोबतच बरेच सारे शेतकरी बांधव आहेत, ज्यांनी की सरकारी बँकेतनं कर्ज घेतलेलं आहे किंवा कृषी कर्जच आहे, परंतु खाजगी बँकेतनं घेतलेलं आहे. नॅशनलाईज बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, परंतु खाजगी बँका आहेत. मग त्यांचं कसं होणार? म्हणजे काय होणार? आणि त्यांना कर्जमाफीमध्ये सामील केलं जाणार का नाही? याबद्दलच सविस्तर थोडंसं माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, की त्यांचं कर्ज माफीमध्ये नाव येऊ शकतं की नाही. आता ही माहिती कशाच्या आधारावरती सांगतोय, तर जी बातम्या बाहेर येत आहेत किंवा शेतकरी नेत्यांच्या मार्फत किंवा कृषी विभागाच्या मार्फत ज्या बातम्या येत आहेत आणि ज्या हालचाली कर्जमाफीच्या सुरू आहेत, त्याच्या आधारावरती ही बातमी असणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू द्या. ज्यांचं कुणाचं पीक कर्ज आहे, चालू बाकीदार आहेत, मग त्यांचं कसं होणार? म्हणजे 25-26ला घेतलेलं कर्ज आहे किंवा 23-24ला घेतलेलं आहे. तर त्यांचं कसं होणार हे त्यांनाही स्पष्ट होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, जे कोणी आता चालू बाकीदार आहेत किंवा आता ज्यांचं कर्ज घेतलेलं आहे 1 वर्षाखाली, 2 वर्षाखाली, तेही तितकेच पात्र आहेत, ज्यांचं कर्ज मागच्या 4-5 वर्षापासून थकीत आहे. कारण आपल्याकडे राज्यामध्ये दुष्काळ आहे. दुष्काळामुळं सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती ही फार भयानक आहे. त्यांना परत एकदा उभं करायचं असेल शेतकऱ्याला, तर त्याला या आर्थिक संकटातनं दूर करायचं असेल, तर त्याला कर्जमाफी ही झालीच पाहिजे. परंतु नियम आणि अटी अशा आहेत, की थकीत लोकांनाच कर्ज मिळतं. हे आता आपला मागचा अनुभव आहे. परंतु जी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वारंवार हे सांगण्यात येत आहे, की आपण शेतकऱ्याला किंवा खऱ्या-खुऱ्या शेतकऱ्यालाच कर्जमाफी देणार. आता कोणत्या निकषावरती हा खरा-खुरा शेतकरी आहे जो की या संकटात अडकलेला आहे, हे कसं ओळखणार हे त्यांनाच माहिती. परंतु ही बाब आता शेतकरी नेत्यांकडनं किंवा शेतकरी संघटनेकडनं ही आता धरून ठेवलेली आहे, की जितकं तुम्ही थकीत शेतकऱ्यांना माफी देता कर्जमाफीमध्ये, त्याच दृष्टिकोनातून आणि त्याच निकषानुसार चालू बाकी शेतकऱ्यांना पण मदत देणं गरजेचं आहे. त्यांचं कर्ज माफ होणं गरजेचं आहे. केवळ प्रोत्साहनपर अनुदान देऊन 40-50 हजार रुपये देऊ करू, असं डिक्लेअर करून काही होणार नाहीये. त्यालाही तितकाच लाभ देणं गरजेचं आहे. आता यासोबतच आणखीन प्रश्न असे येतात, की ज्यांचं कुणाचं कर्ज आहे, पीक कर्जच आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकेतनं आहे, खाजगी बँकेतनं आहे. कारण आता जे हालचाली सुरू आहेत, ज्या याद्या मागवण्यात येत आहेत, तर कोऑपरेटिव्ह बँका किंवा पतसंस्था आहेत, यांच्याच याद्या मागवल्या जात आहेत आणि त्यांच्या कर्जाची रक्कम ही 50,000, 20,000, 60,000 जेमतेम 1,00,000च्या आतली असते. त्यामुळं त्यांच्या अगोदर कामं चालू आहेत. मग आमचं तर बँकाकडे 2,00,000चं कर्ज आहे, कुणाचं 3,00,000चं कर्ज आहे. मग ह्या बँकांना तर याद्याच नाहीयेत. मग आपण तिथं बँका आपल्याला तगादा लावतायत शेतकऱ्यांना, की तुम्ही तुमचं कर्ज जे थकीत आहे त्यांनी नवं-जुनं करा. ज्यांचं रेग्युलर आहे त्यांनी भरून टाका. मग आपण म्हणतो, की कर्जमाफीमध्ये माझं नाव जाणार आहे. तर मग बँका सांगतात, की असा कुठला जी-आर आलेला नाहीये, आमच्याकडनं कुठली माहिती मागवण्यात येत नाहीये. त्यामुळे तुम्ही काही कर्जमाफीत याल याची आम्हाला काही शाश्वती नाहीये. त्यामुळे तुम्ही नियमित कर्ज फेडा किंवा तुम्हाला जो काही दंड आकारण्यात येईल, तो दंड तुम्ही भरा. परंतु त्याही लोकांना हे सांगणं आहे माझं, की तुम्ही थोडी प्रतीक्षा करा. कारण आणखीन 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो तुमच्यापर्यंत ज्यांचे कुणाचे राष्ट्रीयकृत बँकेचे जे कर्जदार आहेत, पीक कर्ज असेल, कृषीशी निगडीत कर्ज असेल आणि यामध्येही तुम्हाला हे लक्षात घ्यायचं, की तुमचं पीक कर्ज असेल तरच ही कर्जमाफीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरसाठी किंवा कृषी यांत्रिकीकरणासाठी किंवा आणखीन कुठल्या प्रकल्पासाठी कर्ज घेतलं असेल कृषीसाठी, कृषी प्रकल्पाचे कर्ज कृषी कर्जमाफीमध्ये येणार नाहीयेत. केवळ आणि केवळ पीक कर्ज जे असणार आहे तेच कर्जमाफीमध्ये राहणार आहे. म्हणजे तुम्ही थकीत जरी असलात आणि जर ते पीक कर्ज नसून दुसरं कुठलं कर्ज असेल, व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज असेल, तर ते तुम्हाला कर्जमाफीमध्ये लाभ देणार नाहीये. तर नॅशनल राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचीही यादी मागवण्यात येईल, परंतु त्याला मार्च आणि एप्रिल महिना उजाडेल. आता त्याबद्दल जसं-जसं काही माहिती समोर येतीये, समिती काय त्यावरती काम करतीये, त्याबद्दल मी तुम्हाला वेळेतच अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी विनंती आहे परत एकदा, की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत तीच गोष्ट, की धीर सोडू नका. जे काही सिच्युएशन्स आहेत, आपण शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू प्रकारचे नेते आहेत त्यांच्यामार्फत आणि बऱ्याच साऱ्या राजू शेट्टी आहेत त्यांच्यामार्फत या कर्जमाफीकडे बारीकाईने लक्ष देऊन आहे. सरकार काय पावलं घेतंय, अटी-शर्तीचं कुठलं पाचर टाकतंय का? ज्यामुळे की शेतकऱ्यांना वंचित राहिला आहे. तुरळक काही हजार लाख शेतकऱ्यांना मदत द्यायची आणि आम्ही कर्जमाफी केली, अशी घोषणा करायची. जे दरवेळेस 17ला झालंय, 19ला झालंय. तर असं न होऊ देईल. तर असं होऊ नये यासाठी शेतकरी नेते, शेतकरी संघटना आक्रमक आहेत आणि लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आशा सोडू नका आणि पाहत राहा.